अहमदाबादमधील झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप दुःखद अशी घटना आपल्या भारतामध्ये घडलेली. ज्यांची नातेवाईक या अपघातामध्ये गेले त्या सगळ्यांना त्यांच्या दुःखातून सावरण्याचं बळ देऊ हे देवाजवळ प्रार्थना आपण करू शकतो. तर आज माझ्या सानवीला खायचा होता पोळ्यांचा चिवडा, म्हणून मी लगेच सायंकाळी पोळ्यांचा चिवडा करण्याच्या तयारीला लागलेली. त्यानंतर ठरवलं की आज फ्रीज साफ करून घ्यायचं, कारण फ्रीजमध्ये खूप पसारा झालेला. फ्रीज साफ करत होते तर सानवीचा आवाज आला, आई बघ ना, सियाने माझी चप्पल घातलेली. ही दोघींमध्ये भांडणं ना दिवसभर सुरू असतात आणि बघितलं तर काय, ही आमची छोटी महाराणी सानवीची चप्पल घालून फिरत होती. सगळे मला म्हणत होते की तू वेगवेगळी चप्पल घेतली का, तर नाही, यावर एक टॉम आहे तर दुसऱ्यावर जेरी. माझ्या सियाला खूप आवडतं सानवीचे चप्पल घालायला, सानवीचे ड्रेसेस घालायला. हे लहान मुलांचं असतं, मोठ्यांचे कपडे घालणं, मोठ्यांचे चप्पल घालणं. तर सानवीची हट्ट होते की आई मला तुझ्यासारखी वेणी घालून दे, म्हणून मी सानवीला माझ्यासारखी वेणी घालून दिली आणि सायंकाळची देवावात करून घेतली. म्हणतात ना, सकाळची सुरुवात देवाजवळच्या दिव्याने आणि सायंकाळची सुरुवात ही तुळशीजवळच्या दिव्याने व्हायलाच हवी. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. थँक्यू सो मच.